गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 11वीच्या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे की या ठिकाणी पहिलं चॅप्टर युनिट आणि मेजरमेंट, या युनिट आणि मेजरमेंटमधला तिसरा पार्ट चालू आहे. आता डायमेन्शनल ॲनालिसिस आपण मागच्या भागामध्ये पाहिलं आणि डिराइव्ड क्वांटिटी आणि डिराइव्ड युनिट्स आपण पाहिले की डिराइव्ड युनिट्स म्हणजे काय की मोर दॅन 2 or मोर दॅन फंडामेंटल क्वांटिटीचं युनिट जर आपण एकत्र केलं तर ती जी नवीन क्वांटिटीचं युनिट तयार होईल त्याला आपण डिराइव्ड युनिट असं म्हणतो. आता याच्यामध्ये आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिस मध्ये आपल्याला युजेस ऑफ द डायमेन्शन्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे की डायमेन्शनचे युजेस ऍक्च्युअली आपल्याला कशा पद्धतीनं ते पाहायचं आहे आणि त्याचे डिरायव्हेशन करून दाखवायचे की त्या युजेसचा उपयोग कशासाठी केला जातो. टू चेक द करेक्टनेस ऑफ अ फिजिकल इक्वेशन, म्हणजे कोणतंही इक्वेशन हे होमोजिनियस इक्वेशन आहे किंवा डायमेन्शनली ते इक्वेशन करेक्ट आहे की नाही यासाठी आपल्याला उजवी बाजू आणि डावी बाजू पाहावी लागते. उजव्या बाजूचं डायमेन्शन आणि डाव्या बाजूचं डायमेन्शन हे जर का बरोबर असेल तर आपल्याला सांगता येईल की या ठिकाणी जो काही आपण इक्वेशन मांडलेलं आहे, कोणतेही इक्वेशन असू द्या, त्याचा फॉर्म्युला असू द्या, हा फॉर्म्युला त्या ठिकाणी योग्य असेल. आता उदाहरणामध्ये आपण काय करूया, हाऊ टू चेक द करेक्टनेस ऑफ अ फिजिकल इक्वेशन. लेट अस कन्सिडर द फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. आपण काय घेतलं, गतिविषयक पहिला नियम घेतला आणि त्या गतिविषयक पहिल्या याचं आपण इक्वेशन्स या ठिकाणी मांडलं, समीकरण मांडलं. v बरोबर u प्लस at, हे सगळे व्हेक्टर क्वांटिटी आहेत. ते इक्वेशन आपण मांडलं. v म्हणजे व्हेलॉसिटी बरोबर आहे इनिशियल व्हेलॉसिटी प्लस a t. या ठिकाणी सिम्बॉल्स इज अ मिनिंगफुल. v फायनल व्हेलॉसिटी, u इनिशियल व्हेलॉसिटी, a ऍक्सलरेशन, t टाइम साठी आपण वापरतो स्मॉल t. आता या ठिकाणी ऍक्सलरेशन चं डायमेन्शन आपल्याला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करायचं असेल तर ऍक्सलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाइम. व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाइम, v बाय t इज अ रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी म्हणजे काय, v इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम. v इक्वल टू s बाय t. s बाय t ला काय लिहितो आपण, l डिवाइडेड बाय t. म्हणजे याचं युनिट आलं l टू द पॉवर 1. डायमेन्शन मध्ये लिहू l टू द पॉवर 1 t टू द पॉवर -1. कशाचं आलं, व्हेलॉसिटीचं आलं. व्हेलॉसिटीचं इक्वेशन आलं. व्हेलॉसिटीच्या इक्वेशन मध्ये -1 मध्ये हा डिवायडेड बाय टी आहे. एल टू दी पॉवर 1 यालाच लिहिता येईल एल टू दी पॉवर 1 टी टू दी पॉवर -1. लिहिलं एल टू दी पॉवर 1 टी टू दी पॉवर -1. हा डिवाइड मध्ये टी असल्यामुळे वर गेला, याचा पॉवर काय होईल, -1 होईल. मग या ठिकाणी घातांकाच्या नियमानुसार बेस सारखा असताना घातांकाची वजाबाकी होईल. -1 आणि हा -1 किती झाला, -2 झाला. या ठिकाणी काय झाला, -2. मग ऍक्सलरेशन कुठं लिहिलेलं आहे, या ठिकाणी याचं युनिट काढून टाकलं, याचं डायमेन्शन आपण या ठिकाणी काढलं. आता आपल्याला या ठिकाणी उजवी बाजू आणि डावी बाजू आपल्याला घ्यायची. उजवी बाजू, डावी बाजू. अगोदर LHS लेफ्ट हँड साइड घेऊया, डावी बाजू घेऊया. या ठिकाणी डावी बाजू v बरोबर व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय लिहिलं, l टू दी पॉवर 1 t टू दी पॉवर -1. लिहिलं l टू दी पॉवर 1 t टू दी पॉवर -1. हे युनिट आलं. आता RHS घेतलं. राईट हँड साइड मध्ये दोन क्वांटिटी आहेत. u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटीचं युनिट आपण या ठिकाणी दिलं, यूचं आपण लिहिलं एल टी टू दी पॉवर -1 अधिकला अधिक ऍक्सलरेशन
एच युनिट या ठिकाणी सांगलं काय आहे, एल टू दी पॉवर 1, एल टू दी पॉवर 1, 1 आणि 1 -2, एल टू दी पॉवर 2 झालं. हे झालं ऍक्सलरेशन. टाइमचं टी टू दी पॉवर 1, मास नाही, लेंथ नाही, टाइमचा पॉवर 1 लिहिलं आपण. डायमेन्शन या दोघांचंही डायमेन्शन लिहिलं. आता डायमेन्शनली आपल्याला लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड कशी झाली या ठिकाणी पहा. एल टू दी पॉवर 1, टी टू दी पॉवर -1. इथं -2 आहे, इथं 1 आहे. 2 मधून 1 गेला, डायरेक्ट लिहून टाकतो. 2 मधून 1 गेला तर काय राहील या ठिकाणी, याचा पॉवर 1 होईल. याचा पॉवर 1 या ठिकाणी लिहिलं, पॉवर 1. मग या ठिकाणी एल टी -1, एल टू दी पॉवर 1, टी टू दी पॉवर -1. याला किती लिहिता येते, 1 आणि 2 वेळेस एल टी टू दी पॉवर -1. 2चं डायमेन्शन काढता येईल का, नाही येत आपल्याला 2चं डायमेन्शन. नंबरचं डायमेन्शन काढता येत नाही. म्हणजेच पहा या ठिकाणी लेफ्ट हँड साइड व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय आलं, एल टी टू दी पॉवर -1. इथे काय आलं, एल टी टू दी पॉवर -1 आलं. म्हणजे हे इक्वेशन उजव्या बाजूचं डायमेन्शन आणि डाव्या बाजूचं डायमेन्शन सारखंच आहे. हे डायमेन्शन आणि हे डायमेन्शन सारखंच आहे. त्यामुळं डायमेन्शन अनालिसिस नुसार आपल्याला सांगता येते या फिजिकल क्वांटिटीचं इक्वेशन उजवी बाजू बरोबर आहे डावी बाजू. अशा प्रकारे आपण काय केलं या ठिकाणी, LHS इक्वल टू RHS, सो दॅट दिस इक्वेशन इज अ होमोजिनियस इक्वेशन. म्हणून हे इक्वेशन काय सांगता येईल आपल्याला, होमोजिनियस इक्वेशन आहे हे आपल्याला सांगता येते. परत एकदा पाहून घ्या या ठिकाणी. आता पाहूया दुसरं आपण त्या ठिकाणी युजेस पाहूया. टू इस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन द फिजिकल क्वांटिटी. आपल्याला फिजिकल क्वांटिटी 2 किंवा 2 पेक्षा जास्त फिजिकल क्वांटिटीचं एकमेकांशी काय रिलेशन आहे, हे रिलेशन आपल्याला डायमेन्शनल अनालिसिस द्वारे आपल्याला प्रूव्ह करता येते. त्यासाठी आपण काय केलं की या ठिकाणी एक पेंडुलम घेतला. काय घेतला, दोलक घेतला. हा सिंपल पेंडुलम, याला काय म्हणायचं, दिस इज कॉल्ड सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलमचा आपल्याला पिरियॉडिक टाइमचं इक्वेशन काढायचं आहे. सिंपल पेंडुलमच्या पिरियॉडिकचं इक्वेशन काढायचं. या इक्वेशन मध्ये एक सिंपल पेंडुलमचा संबंध कशाशी आहे, टी शी संबंध आहे. त्यानंतर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे या ठिकाणी किती टर्म्स आल्या, टी, एल आणि जी. एल फॉर लेंथ ऑफ द पेंडुलम ऑफ अ स्ट्रिंग, जी इज अ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हा झाला सिंपल पेंडुलमचा आपल्याला टाइम पिरियडचं इक्वेशन काढायचं आहे. ते इक्वेशन आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं. डायमेन्शनली इक्वेशन्स या ठिकाणी आपण मांडत आहोत. मग इक्वेशन मांडत असताना आपल्याला माहिती आहे की डायमेन्शन ज्या वेळेस आपण घेतो त्यावेळेस त्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन आपण करेक्ट लिहू शकतो, परंतु डायमेन्शनल लेस कॉन्स्टंट ज्या वेळेस त्या ठिकाणी येतो, हा डायमेन्शनल कॉन्स्टंटचा आपल्याला डायमेन्शन लिहिता येत नाही. उदाहरणामध्ये आपल्याला सांगता येते कायनेटिक एनर्जी आहे. कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ mv स्क्वेअर. हाफ mv स्क्वेअर आहे. हे कायनेटिक एनर्जीचे इक्वेशन्स आहे. याच्यामध्ये 1/2 आपल्याला डायमेन्शनली काढता येत नाही. तसं या ठिकाणी कोणताही कॉन्स्टंट आपल्याला डायमेन्शनली काढता येत नाही. मग तो कॉन्स्टंट आपण एक्सपेरिमेंटल मेथड करून
सायंटिफिक मेथड करून आपण त्या ठिकाणी सॉल्व करून आपण तो कॉन्स्टंट काढतो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी रिलेशन सांगता येते. कायनेटिक एनर्जी E=mv². हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी सांगता येते. परंतु आपल्याला माहिती नसेल की याचा पॉवर काय, याचा पॉवर काय. हा पॉवर आपल्याला डायमेन्शनली या ठिकाणी मांडता येतो. हा कसा मांडता येईल आपण पाहूया. या ठिकाणी दुसरं युजेस आपण या ठिकाणी पाहूया. एक सिंपल पेंडुलमचं उदाहरण घेऊन आपण हे इक्वेशन पाहूया. या ठिकाणी बोर्डावर आपण इक्वेशन्स आणि त्याच्या हे लिहूया, सेंटेन्स लिहूया. पाहून घ्या. या ठिकाणी युजेस ऑफ डायमेन्शन मध्ये सेकंड यूज आहे टू establish the relationship between a related physical quantity. The period t of oscillation of a simple pendulum depends upon length L and acceleration due to gravity. या ठिकाणी काय आहे की सिंपल पेंडुलमचा ऑसिलेशन चा टाइम पिरियड, एक ऑसिलेशनचा टाइम पिरियड आपण टी कन्सिडर केला आणि तो कशावर अवलंबून आहे पिरियड ऑफ ऑसिलेशन. तर लेंथ ऑफ पेंडुलम स्मॉल एल आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आपल्या या ठिकाणची जी काय ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे त्या ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर अवलंबून आहे. हे आता आपल्याला या ठिकाणी मांडायचं आहे. इक्वेशन्स आपण या ठिकाणी दिलेलं आहे. दिलेलं इक्वेशन प्रमाणे आपण काय केलं त्या ठिकाणी मांडत आहोत. आपण काय कन्सिडर केलं. लेट अस कन्सिडर द टी ऑसिलेशन ऑफ अ पेंडुलम अँड एल लेंथ अँड ग्रॅव्हिटी जी आपण कन्सिडर केलं. आता यावरून आपण इक्वेशन्स त्या ठिकाणी लिहूया किंवा इक्वेशन्स आपण त्या ठिकाणी मांडूया. परत एकदा पाहून घ्या या ठिकाणी तुम्ही. आणि आता आपण इक्वेशन लिहायला सुरुवात करूया. या ठिकाणी वर या ठिकाणी इक्वेशन्स तुम्ही ते तुमच्या लक्षात आलं. आता आपण या ठिकाणी इक्वेशन मांडूया. काय इक्वेशन मांडता येते. लेंथ आणि ग्रॅव्हिटी याच्यावर अवलंबून आहे. मग आपल्याला असं घेऊया की आपण टाइम पिरियड हा टी ब्रॅकेट मध्ये घेतला आपण. याचा पॉवर एक आहे. टाइम पिरियडचा पॉवर एकच आहे. टाइम पिरियड टी. त्यानंतर लेंथ ऑफ पेंडुलम आपल्याला माहित नाही, याचा पॉवर ए कन्सिडर केला, एल टू दी पॉवर ए. त्यानंतर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी टू दी पॉवर आपण बी घेतला. याला आपण इक्वेशन 1 दिली. दिस इज युअर इक्वेशन नंबर 1. आता आपण याचा डायमेन्शन लिहूया. राइट द डायमेन्शन ऑफ टी. टीचं डायमेन्शन काय लिहिता येते. m टू दी पॉवर 0, l टू दी पॉवर 0 आणि t टू दी पॉवर 1. बरोबर. आता लेंथचं डायमेन्शन काय एकच येईल. m टू दी पॉवर गरज नाही आपल्याला, जे आहे तेच लिहूया. याचा पॉवर आपण काय घेतला ए घेतला. आता ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये एल टू दी पॉवर 1 टी टू दी पॉवर -2 याचा जी म्हणजे काय ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे v/t सारखे जी एचं जे आहे तेच जीचं असेल. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपल्याला लिहिता येते काय लिहिता येते एल टू दी पॉवर 1 टी टू दी पॉवर -1 डिवायडेड बाय 1 म्हणजेच या ठिकाणी येईल टी टू दी पॉवर -2 येईल. ठीक आहे. आता हे आपण या ठिकाणी डायमेन्शन त्याचं मेन्शन केलं. ए आणि बी त्याचा पॉवर आपण घेतला. आता खालच्या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे. m टू दी पॉवर 0, l टू दी पॉवर 0, t टू दी पॉवर 1 बरोबर आहे.
यल आहे इथे यल आहे, मग यल चा पावर काय येईल, 1 गुणिले ये, 1 गुणिले ये, 1 गुणिले बी अधिक बी आला. आता टी टू दी पॉवर काय आहे या ठिकाणी, टी टू दी पॉवर -2b आलं, टी टू दी पॉवर -2b हे इक्वेशन आलं. याला आपण इक्वेशन नंबर 2 दिलं, इक्वेशन नंबर 2 दिलं. आता आपल्याला कंपेरिंग पॉवर ऑफ लेफ्ट हँड अँड राईट साइड काय लिहायचं, कंपेअर द पॉवर ऑफ LHS and RHS. Comparing the power of LHS and RHS. आता या ठिकाणी हे इक्वेशन मिटवून टाकतो. आपल्याला या इक्वेशनचं नंतर काम आहे. या इक्वेशनला लिहिता येईल. आता कम्पेअर करू. आता याचा पॉवर यल चा पॉवर ए अधिक बी बरोबर काय आहे, ए अधिक बी बरोबर 0. म्हणून ए बरोबर काय घेता येते, -b घेतलं, हे पॉवर कम्पेअर केलं. आता पी चा पॉवर काय 1 आहे, -2b बरोबर 1 आहे. आता हे मिटवून टाकतो या ठिकाणचं. अजून कंपॅरिझन केलं पण याचं याचं कंपॅरिझन ए अधिक बी बरोबर याचा पॉवर 0 आहे, टी चा पॉवर 1 आहे. म्हणून बी ची किंमत किती येईल, बी बरोबर काही -1/2. मग आता ए आणि बी ची किंमत कुठं टाकायची, या इक्वेशन मध्ये टाकू आपण. टीचं इक्वेशन काय होतं, टी बरोबर एल टू दी पॉवर ए आणि जी टू दी पॉवर बी. याच्यामध्ये टाका किंमत, या इक्वेशन मध्ये टाका. ए कुठं आहे, ए म्हणजेच -b, बी किती आहे 1/2 -1/2. ए ची किंमत -b टाका इथं. म्हणून ए बरोबर आहे मायनस आणि ही -1/2 म्हणजे काय होईल 1/2 होईल. लक्षात आलं. आता ए ची किंमत 1/2 इथं वरच्या याच्यामध्ये टाकतो. मायनस ऑफ मायनस काय होईल, -1/2 म्हणजेच 1/2 होईल. ठीक आहे. आता इथं ए ची किंमत टाकली, L 1/2 जी काय, जी म्हणजे बी किती आहे -1/2 आलं. आता याला मिटवून टाकतो खालचं. पाहून घ्या. टी बरोबर काय लिहिता येते, L 1/2 आहे, 1/2 आहे. L हे जी ला खाली घेतलं प्लस 1/2 होते, म्हणजे हे झालं 1/2. म्हणजेच काय लिहिता येईल, 1/2 म्हणजे L/G, टी इक्वल टू L/G. आता याचा कॉन्स्टंट काय, 2π √L/G. हे एक्सपेरिमेंटली याची व्हॅल्यू येईल 2π. आपल्याला तो कॉन्स्टंट त्या ठिकाणी काढता येत नाही, म्हणून आपण कॉन्स्टंट के ची किंमत त्या ठिकाणी काढू शकत नाही. हा काय झाला कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंट ची किंमत आपण काढू शकत नाही. या पद्धतीने आपण काय केलं, टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन द रिलेटेड फिजिकल क्वांटिटीचं आपण रिलेशन या ठिकाणी पाहिलं. सिम्पली आपण काय केलं, या ठिकाणी इक्वेशन लिहिलं, इक्वेशनच्या पॉवरला ए आणि बी नाव दिलं, त्यानंतर दोन्ही बाजूला त्याचं डायमेन्शन लिहिलं, डायमेन्शनची पॉवर कम्पेअर केले, पॉवर कम्पेअर करून आलेली किंमत आहे ती इक्वेशन 1 मध्ये टाकली, आणि 1 मध्ये टाकून आपण
हे इक्वेशन या ठिकाणी मांडलं. जस्ट वी हॅव टू हेन्स दिस इज अ प्रूफ. आपण याचं प्रूफ केलं की आपण या ठिकाणी डायमेन्शनल ॲनालिसिस करून आपण त्याचं रिलेशन काढू शकतो. कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं इक्वेशन्सचं रिलेशन आपण त्या ठिकाणी मांडू शकतो किंवा रिलेशन आपण त्या ठिकाणी काढू शकतो. ठीक आहे. आता आपण पुढचा तिसरा भाग पाहूया. हे पाहून घ्या. तिसऱ्या भागामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर तिसऱ्या भागामध्ये पाहायचं आहे की टू फाइंड द कन्व्हर्शन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी इन टू डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट. आपण पाहूया. आता पाहूया की तिसरं आपल्याला पाहायचं की टू फाइंड द कन्व्हर्शन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी इन टू डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट. दोन वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिटचं आपल्याला कन्व्हर्शन फॅक्टर कशा पद्धतीनं काढता येईल हे आपल्याला पाहायचं. आता याच्यामध्ये पाहायचं आहे आपल्याला वर्कचं जे काही युनिट आहे ते आपण जूलमध्ये, वर्क इक्वल टू जूल. आता वर्क ॲक्च्युअली वर्कचा फॉर्म्युला काय लिहिता येते, वर्क बरोबर आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. फोर्सचं युनिट काय लिहिता येते, मास इंटू ॲक्सेलरेशन, याचा फॉर्म्युला लिहिता येते. त्यानंतर याचं युनिट डिस्प्लेसमेंटचं यस आहे, याचं युनिट फक्त लेंथ सी रिलेटेड आहे आणि फोर्स आपल्याला मास आणि ॲक्सेलरेशन सी रिलेटेड आहे. मग या ठिकाणी मासचं युनिट एम टू दी पॉवर 1, ॲक्सेलरेशन आपण पाहिलं एल टू दी पॉवर 1 टी टू दी पॉवर -2 आणि या ठिकाणी डिस्प्लेसमेंट झालं एल टू दी पॉवर 1. हे सगळा गुणाकारात आहे, डॉट म्हणजे गुणाकार. हे तिन्ही गुणाकारामध्ये आहेत. एम टू दी पॉवर 1 एल आहे, याचा पॉवर 1 आणि 1 मिळून किती झाला 2 आणि टी टू दी पॉवर -2. म्हणजेच याचं डायमेन्शन आलं एम टू दी पॉवर 1 एल टू दी पॉवर 2 आणि टी टू दी पॉवर -2. या पद्धतीने तुम्हाला डायमेन्शनल ॲनालिसिस साठी डायमेन्शन तुम्हाला त्या एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं सांगा म्हटलं तर एका मार्कासाठी तुम्हाला त्याचं डायमेन्शन त्या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे. डायमेन्शन वर्कचा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला पाहिजे. आतापर्यंत जेवढे काही फॉर्म्युले दिलेले आहेत ते पुस्तकाच्या टेबलमध्ये फॉर्म्युले दिलेले आहेत, त्या फॉर्म्युल्यानुसार लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसार आपल्याला याचे डायमेन्शन या ठिकाणी काढता येतात. मग आता आपण या ठिकाणी काय कन्सिडर केले की आपल्याला कन्व्हर्शन फॅक्टर काढायचा आहे. हा कन्व्हर्शन फॅक्टर कशामधला आहे, डिफरंट सिस्टीम, दोन वेगवेगळ्या. हे जूल युनिट आहे, कशाचं आहे, SI सिस्टीमचं. आणि अर्ग हे युनिट कशाचं आहे, CGS सिस्टीमचं आहे. म्हणजे या ठिकाणी जूलचं आपल्याला कन्व्हर्शन फॅक्टर काढायचं. जसं 1 सेंटीमीटर, हा 1 मीटर जो आहे, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर सांगता येतं. म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणजे 10 टू दी पॉवर 2. म्हणजे 1 मीटरचं कन्व्हर्शन करत असताना 10च्या पटीमध्ये 10 टू दी पॉवर 2. दिस इज अ कन्व्हर्शन फॅक्टर. 10 टू दी पॉवर 2 इज अ कन्व्हर्शन फॅक्टर. असा कन्व्हर्शन फॅक्टर आपल्याला काय करता येते, डायमेन्शन ॲनालिसिस द्वारे आपल्याला तो कन्व्हर्शन फॅक्टर आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. मग आपण काय गृहीत धरलं या ठिकाणी की 1 जूल हे कशाचं एकक आहे, वर्कचं एकक आहे. त्या वर्कचं एकक हे x अर्ग बरोबर आहे. आपल्याला माहित नाही किती अर्ग आहे ते आपल्याला माहित नाही, x अर्ग आपल्याला काढायचा आहे. म्हणजे कन्व्हर्शन फॅक्टर आपल्याला एक कशाच्या साहाय्याने, डायमेन्शनल ॲनालिसिसच्या साहाय्याने आपल्याला कन्व्हर्शन फॅक्टर काढायचा आहे. मग जे म्हणजे काय, जूल इज अ SI युनिट ऑफ वर्क आणि अर्ग म्हणजे CGS युनिट ऑफ वर्क झालं. आता मग आपण याला काय केलं की जूल कसं लिहितात त्याचं डायमेन्शन लिहून टाकू, एम टू दी पॉवर 1. आता इथं जे काय सफिक्स घेतला आपण प्रत्येकासाठी 1 1 1, हे सफिक्स कशासाठी वापरलेला आहे, SI युनिट साठी वापरला आपण. हा सफिक्स 1 इंडिकेट्स फॉर जूल अँड सफिक्स 2 M2 L2 T2 हे सफिक्स वापरले कशासाठी, CGS युनिट साठी. या CGS युनिटच्या वर्क साठी वापरलं. लिहिलं आपण या ठिकाणी डावी बाजू बरोबर उजवी बाजू
आणि किती कन्व्हर्शन आहे आपल्याला माहिती नाही, त्यामुळे तिथं आपण एक्स एवढा फॅक्टर त्याच्यामध्ये तयार होईल. आता हे आपण समीकरण किंवा इक्वेशन्स आपण त्या ठिकाणी मांडलं. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. सॉल्व करूया आपण या इक्वेशन्सला. आता वरच्या ठिकाणी मी हे इक्वेशन्स त्या ठिकाणी लिहितो, म्हणजे आपल्याला कन्व्हर्शन फॅक्टर या ठिकाणी सांगता येईल की हा कन्व्हर्शन फॅक्टर जूल आणि आर्कचा किती येऊ शकेल. आपण वरच्या पद्धतीने या ठिकाणी वर मांडूया. आता या ठिकाणी एक्स घेतो. एक्स आपल्याला काढायचंय ना, म्हणून एक्स बरोबर इकडे घेतलं. एक्स बरोबर हा काय होईल, याच्या भागाकारामध्ये जाईल. मग आपण घेऊया m1 डिवायडेड बाय m2 m चे आपण डायमेन्शन एकाच ठिकाणी देऊया, l चे एका ठिकाणी देऊया. हे याच्या भागाकारामध्ये जाईल. याच्या भागाकारामध्ये x त्याच्या भागाकारामध्ये जाईल. m11 त्यानंतर गुणाकार, लेंथ आहे l1 2 l2 गुणिले टाइम टाइम t हा t2 हा t1. टाइम किती आहे, -2 t1 t2 टाइम दिला. आता आपल्याला m1 कशासाठी वापरलेला आहे, सफिक्स. हे सफिक्स वापरला आपण, सफिक्स 1 फॉर SI सिस्टीम. SI सिस्टीम मध्ये मास कशामध्ये मोजतो आपण, किलोग्राम मध्ये मोजतो. त्यानंतर CGS मध्ये ग्राम मध्ये मोजतो. लेंथ कशामध्ये मोजतो आपण, मीटर मध्ये मोजतो. मीटरचा वर्ग, इथं सेंटीमीटरचा वर्ग गुणिले हे काय, टाइम सेकंदचा -2 सेकंदचा -2. हे सेकंदचा -2 सेकंदचा -2 आपण कॅन्सल करू. आलं. आता पुढच्या इक्वेशन मध्ये व्यवस्थित बघा. आता या ठिकाणी पुढच्या इक्वेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी डायमेन्शनल अनालिसिस देताना आपण काय केलं, दोन्ही बाजूचं डायमेन्शन त्या ठिकाणी लिहिलं. एक्सचा फॅक्टर काढण्यासाठी उजव्या बाजूचं डायमेन्शन डाव्या बाजूच्या भागाकारामध्ये लिहिलं आणि सेपरेट आपण या ठिकाणी केलं. सेपरेट केल्याच्या नंतर एक्स आपण लिहिलं. या ठिकाणी डाव्या बाजूचं काय दिलेलं आहे, मास किलोग्राम मध्ये लिहिलं आणि उजव्या बाजूचं मास आहे ते ग्राम मध्ये लिहिलं. आता आपण किलोग्राम मध्ये किती झाले, 1000 ग्राम झाले. 1000 ग्रामला कसं लिहिता येईल, 10चा तिसरा लिहू, 10चा तिसरा म्हणजेच 1000 ग्राम भागिले काय, ग्राम, 1 ग्राम. आता मीटर, मीटर म्हणजे 100, 10चा दुसरा घात हे वर्ग आणि याला काय केलं आपण, मीटरला सेंटीमीटर मध्ये केलं, सेंटीमीटरचा वर्ग. खाली आला सेंटीमीटरचा वर्ग. सेकंद, सेकंद काय झालं, कॅन्सल झालं. सेकंद 1 सेकंद, सेकंद 1 सेकंद, इथे एकच राहिलं. ठीक आहे. एक्स बरोबर आता काय लिहिता येईल, हे ग्राम हे ग्राम, युनिट कॅन्सल झालं. हे सारखं सेंटीमीटर सारखं सेंटीमीटर कॅन्सल झालं. इथे किती आलं, 10चा 3 गुणिले 2चा 2 म्हणजे 10चा किती, 10चा दुसऱ्या घाताचा परत दुसरा घात, 2चा 2 म्हणजे 4. लिहिता येईल असं आपल्याला कोणत्या याचा घातांक, एचा m, m चा n असेल तर एचा m n घात. लिहिता येईल असं 2 गुणिले 2 4. आता हे बेस सारखा याचा 10, 4 आणि 3 बेरीज करा, 3 अधिक 4 म्हणजेच 10चा 7वा घात. म्हणजे x काय घेतला आपण, x काय झालं, अर्ग, म्हणजे x इज अर्ग. म्हणजे 1 जूल बरोबर किती झालं,
आली किंमत या ठिकाणी 1 जूल बरोबर 10⁷ अर्ग. हे आपण या ठिकाणी काढलं म्हणजे आपल्याला कन्व्हर्शन फॅक्टर काढता येते. We can establish the conversion factor by using the dimensional analysis of the two different unit system of units. CGS SI चं आपण CGS मध्ये कन्व्हर्शन या ठिकाणी करू शकतो आणि हा फॅक्टर जो काढलेला आहे याला काय म्हणलेलं आहे? दिस फॅक्टर इज कॉल्ड ॲज कन्व्हर्शन फॅक्टर. कन्व्हर्शन फॅक्टर फ्रॉम SI unit to CGS unit, that is work is a 10⁷ हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता या ठिकाणी आपल्याला प्रत्येक गोष्टी क्वांटिटेटिव्हली या ठिकाणी लक्षात ठेवायला पाहिजे की वर्कचं जे काही एकक आहे ते एकक कन्व्हर्सिबल काय आहे. अर्गची 10⁷ जर का दिलेलं असेल प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना ते जर का अर्ग मध्ये दिलेलं असेल तर अर्गचं आपल्याला त्या ठिकाणी जूल मध्ये कन्व्हर्शन आपल्याला करता आलं पाहिजे. हे कन्व्हर्शन फॅक्टर आपण काढला याच्यासाठी काढला की आपल्याला त्याचं रिलेशन माहिती झालं आणि तेच रिलेशन घेऊन आता 12वीच्या वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी वर्क दिलेला असेल अर्ग मध्ये जर दिलेलं असेल तर तुम्हाला त्याचं कन्व्हर्शन फॅक्टर माहिती असल्यावर तुम्हाला त्याचं जूल मध्ये कन्व्हर्शन करता आलं पाहिजे. म्हणजे सिम्पली कन्व्हर्शन प्रॉब्लेम अनालिसिस करताना या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. दिस इज अ बेसिक आयडिया ऑफ द युजेस ऑफ द डायमेन्शनल अनालिसिस. हे डायमेन्शनल अनालिसिसचे युजेस आपण शेवटचा या ठिकाणी डायमेन्शनल अनालिसिसचा यूज आपण पाहिलेला आहे. हा यूज जो आहे त्याला काय म्हटलेला आहे? कन्व्हर्शन फॅक्टर. या पद्धतीने आपण काढू शकतो. तसंच आता आपल्याला पाहता येईल की या ठिकाणी लिमिटेशन्स ऑफ द डायमेन्शनल अनालिसिस. डायमेन्शनल अनालिसिसचे काही लिमिटेशन्स या ठिकाणी आहेत. काय लिमिटेशन आपल्याला सांगता येते की व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनल कॉन्स्टंट. कोणतीही कॉन्स्टंट टर्मचं डायमेन्शन आपल्याला त्या ठिकाणी मांडता येत नाही किंवा सांगता येत नाही. ही पहिली अनालिसिस आपल्याला या ठिकाणी करता येते. व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनल लेस कॉन्स्टंट कॅन बी ऑब्टेन. म्हणजे या ठिकाणी कोणताही डायमेन्शनल कॉन्स्टंट येऊ द्या. मी आता सांगितलं एनर्जी इक्वल टू ½ mv². 1/2 कॉन्स्टंट आपल्याला या डायमेन्शनल अनालिसिसनं काढता येणार नाही. ते आपल्याला सायंटिफिक मेथडद्वारे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. डायमेन्शनल अनालिसिस या ठिकाणी आपल्याला मांडता येते. दुसरं आपल्याला सांगता येते की डायमेन्शनल अनालिसिस कॅन नॉट बी यूज टू डिराइव्ह द रिलेशन इन्व्हॉल्विंग ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन किंवा एक्सपोनियन्शियल फंक्शन असेल, लॉगरिथमिक फंक्शन असेल, याचं आपल्याला डायमेन्शनल अनालिसिस कधीही काढता येणार नाही. लॉगरिथमिक फंक्शनचं डायमेन्शनल अनालिसिस आपल्याला काढता येत नाही. ट्रिगोनोमेट्रीचं आपल्याला डायमेन्शनल अनालिसिस त्या ठिकाणी काढता येत नाही. दिस इज अ ड्रॉबॅक्स ऑर लिमिटेशन्स ऑफ द डायमेन्शनल अनालिसिस. सो द डायमेन्शनल अनालिसिस ऑफ द लिमिटेशन्स, त्याच्या मर्यादा आपल्याला लक्षात ठेवूनच त्याचा वापर करायचा असतो. मर्यादित आपल्याला त्या ठिकाणी डायमेन्शनचा उपयोग करता येतो. डायमेन्शनचा वापर काही गोष्टीसाठी आपल्याला मेरिट्स त्या ठिकाणी असतो, काही गोष्टीसाठी आपल्याला त्याचा उपयोग करता येत नाही. मग त्यासाठी आपण दुसरी मेथड्स या ठिकाणी सायंटिफिक मेथड्स आपण त्या ठिकाणी वापरतो. दॅट इज अ लिमिटेशन्स ऑफ द limitation of dimensional analysis. पहिलं लिमिटेशन तुम्हाला सांगितलं की आपण कॉन्स्टंट टर्मचं, कॉन्स्टंट नंबर असेल किंवा कॉन्स्टंट असेल, कोणताही कॉन्स्टंट नंबर किंवा कॉन्स्टंट के आहे, कॉन्स्टंट के इक्वेशन मधला कोणताही कॉन्स्टंट के असेल
याचं डायमेन्शन आपल्याला सांगता येत नाही. इट इज अ डायमेन्शनल लेस कॉन्स्टंट इज अ डायमेन्शन लेस. सो दिस इज अ लिमिटेशन्स. हे काय झालं? लिमिटेशन झालं. दुसरं आपल्याला लॉगरिथम काढता येणार नाही. लॉगरिथम नाही, एक्सपोनियन्शियल नाही. एक्सपोनियन्शियल फंक्शन आपल्याला या ठिकाणी मांडता येत नाही. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणार नाही. त्याचा आपल्याला डायमेन्शन काढता येत नाही. दिस इज अ डायमेन्शनलेस. डायमेन्शनलेस. दिस क्वांटिटी इज अ डायमेन्शनलेस. हे लिमिटेशन्स आहे. तिसरं लिमिटेशन्स आपल्याला काय सांगता येते? थर्ड लिमिटेशन या ठिकाणी, दिस मेथड इज नॉट युजफुल इफ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज नॉट अ डायमेन्शन. एखाद्या याचा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी असेल, एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू mv स्क्वेअर. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट के आपल्याला या ठिकाणी डायमेन्शनलेस असेल तर आपल्याला त्या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट हा काढता येत नाही. डायमेन्शनलेस प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काढता येणार नाही. काही ठिकाणी डायमेन्शन दिलेलं असेल F इक्वल टू gm1 m2 डिवायडेड बाय r स्क्वेअर, म्हणजे या ठिकाणी युनिव्हर्सल फोर्स आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. G चा आपल्याला या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपल्याला काढता येईल. तर बाकीच्या याचा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपल्याला काढता येत नाही. कशा प्रकारे काढता येईल? G इक्वल टू F इंटू r स्क्वेअर डिवायडेड बाय m1 m2, म्हणजे याचं युनिट आपल्याला सांगता येते या ठिकाणी न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर त्या ठिकाणी सांगता येईल. हे युनिट आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकते. जी चे युनिट म्हणजे फोर्स न्यूटन मध्ये, हा मीटर मध्ये, त्यानंतर मासेस m1 m2 हे किलोग्राम मध्ये. किलोग्राम स्क्वेअर दोन वेळेला आहे किलोग्राम स्क्वेअर. म्हणजे या काही याचा आपल्याला डायमेन्शन्स त्या ठिकाणी मांडता येते, तर काही याचा आपल्याला त्या ठिकाणी डायमेन्शन्स त्या ठिकाणी मांडता येणार नाही. काही कॉन्स्टंट्स आपल्याला डायमेन्शन्स अनालिसिस करता येईल, काही याचा आपल्याला त्या ठिकाणी डायमेन्शन अनालिसिस घेता येणार नाही. दीज आर द लिमिटेशन्स ऑफ द डायमेन्शनल अनालिसिस. हे झाले लिमिटेशन्स ऑफ द डायमेन्शनल अनालिसिस. आता पाहूया पुढचा पार्ट. आपण या ठिकाणी पाहूया ॲक्युरसी, प्रिसिशन आणि अनसर्टॅनिटी आपल्याला कशा पद्धतीनं मांडता येईल. ॲक्युरसी म्हणजे काय की आपण एखादं मेजरमेंट करतो, ते मेजरमेंट करेक्ट मोजमाप करतो. उदाहरणामध्ये आपण घेतलं की या ठिकाणी आपण मेजरमेंट करण्यासाठी एक ठोकळा घेतलेला आहे. हा ठोकळा आपण मेजरमेंट करण्यासाठी या ठिकाणी घेतलेला असेल. त्या ठोकळ्याचं आपल्याला लेंथ काढायची आहे, ब्रेड्थ काढायची आहे आणि हाईट काढायची आहे आपल्याला. आणि आपण हा ठोकळा मेजरमेंट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपण इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी वापरलेले आहे. पहिल्यांदा सर्वात प्रथम आपण स्केल न घेतला, स्केलचा वापर केला. स्केलचा वापर केल्यावर त्या ठिकाणी स्केलनं मेजरमेंट केलं, आपल्या साध्या स्केलनं मेजरमेंट केलं, तर त्या ठिकाणी ठोकळ्याचं मेजरमेंट वेगळं आलं. करेक्ट मेजरमेंट ठोकळ्याचं आपल्याला माहिती आहे, परंतु आपण वेगवेगळ्या याच्या साह्यानं आपण त्याचं मेजरमेंट केलं तर त्याचं मेजरमेंट काय आलं? वेगवेगळं मेजरमेंट आलं, म्हणजे ते करेक्ट आलं नाही. याचं मोजमाप आहे 3.3 असेल, 3.3 असेल, परंतु स्केल आहे 3.3 आणि 4च्या मध्ये असेल तर 3.3 आणि 3.4च्या मध्ये जर असेल तर मधल्या स्केलचं मेजरमेंट आपल्याला करता येत नाही.
मग या ठिकाणी काय होईल की ॲक्युरसी त्या ठिकाणी येणार नाही. मग त्या ठिकाणी ॲक्युरसी येत नाही म्हणून आपण काय करतो की इन्स्ट्रुमेंट दुसरा घेतो. स्केलच्या ऐवजी आपण त्या ठिकाणी व्हर्नियर कॅलिपर घेऊया. व्हर्नियर कॅलिपर घेतलं. या व्हर्नियर कॅलिपरच्या साहाय्याने आपण मेजरमेंट केलं. त्याचं काय आलं, याच्याशी बरोबर आलं 3.34 या पद्धतीनं आलं. म्हणजे हे काय झालं, ॲक्युरेट मेजरमेंट किंवा करेक्ट मेजरमेंट झालं. आता बहुतांश काय होते, हे झालं ॲक्युरसी. बहुतांश वेळेला आपण काय करतो की छोटासा वायर आहे, या वायरची रेडियस काढायची. मेटल वायर आहे, छोटा स्मॉल मेटल वायर आहे, याची आपल्याला रेडियस काढायची असेल, या मेटल वायरची रेडियस काढायची असेल तर आपण त्यासाठी काय वापरतो, मायक्रोमीटर स्क्रू गेज वापरतो. मायक्रोमीटर स्क्रू गेज आपण पाहणार आहोत नंतर. मायक्रोमीटर स्क्रू गेज प्रॅक्टिकल मध्ये पाहणार आहोत आपण. व्हर्नियर कॅलिपर सुद्धा पाहणार आहोत आणि मायक्रोमीटर स्क्रू गेज सुद्धा पाहणार आहोत. मायक्रोमीटर स्क्रू गेजच्या साहाय्याने लहान क्वांटिटी मेजरमेंट केल्या जातात, तर व्हर्नियर कॅलिपरच्या साहाय्याने जे स्केलनं मेजरमेंट करता येत नाही तेवढं याच्या साहाय्याने आपल्याला त्या ठिकाणी मेजरमेंट करता येते. त्याला आपण काय म्हटलेलं आहे, व्हर्नियर कॅलिपर असं म्हणलेलं आहे. व्हर्नियर कॅलिपरचा काय असतो, एक लिस्ट काउंट असतो. लिस्ट काउंट ऑफ व्हर्नियर कॅलिपर किती असेल, 0.01 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी याचं लिमिटेशन्स काय, 0.01 सेंटीमीटर पेक्षा जर का लहान मेजरमेंट असेल तर आपल्याला याच्या साहाय्याने व्हर्नियर कॅलिपरच्या साहाय्याने मेजरमेंट करता येणार नाही. तर मायक्रोमीटर स्क्रू गेजच्या साहाय्याने काय, त्याचा लिस्ट काउंट किती आहे, 0.001 सेंटीमीटर. या ठिकाणी आपण स्केल काढूया. स्केल सेंटीमीटर स्केल, या ठिकाणी 0 आहे, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 असे 10. म्हणजे काय झालं, इथून एवढं अंतर म्हणजे काय झालं, 1 सेंटीमीटर झालं. एका सेंटीमीटर मध्ये किती लाईन्स आहेत, 10 मिलीमीटर आहेत. म्हणजे 1 मिलीमीटर म्हणजे किती, 0.1 सेंटीमीटर असेल तर आपण मेजरमेंट करू शकतो. 0.1 पेक्षा जर का कमी असेल मोजमाप, 0.1 सेंटीमीटर पेक्षा जर का आपण कमी मोजलं तर त्या ठिकाणी काय येऊ शकते, करेक्टनेस येणार नाही. म्हणजे तो इन्स्ट्रुमेंट खराब नाही, तर त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये काय आला, एरर आला, त्रुटी आली त्याच्यामध्ये, त्याला आपण एरर म्हणतो. आणि मग हा एरर आपण काढण्यासाठी काय करतो की मायक्रोमीटर स्क्रू गेजचा वापर करतो. हा मायक्रोमीटर स्क्रू गेज वापरून आपल्याला त्याच्यातला एरर काय करता येतो, कमी करता येतो. म्हणजे आपल्याला एरर कमी करता येतो. प्रिसिशन म्हणजे काय, रिपिटेशन, त्याच रीडिंग आपल्याला 2दा 3दा 4दा 5दा आपण घेत जातो. हे कशासाठी घेतो की करेक्ट किंवा ॲक्युरेट व्हॅल्यू त्या ठिकाणी मेजरमेंट करता यावी, त्यासाठी आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळेला काय करतो, त्याचं मोजमाप करत असतो किंवा मेजरमेंट करत असतो. हे मेजरमेंट आपण प्रिसिशन व्हॅल्यू केल्यामुळे काय होते की त्याच्यातला एरर कमी येते. एरर म्हणजे काय की करेक्ट व्हॅल्यू, डिफरन्स बिटवीन द करेक्ट व्हॅल्यू अँड युअर ऑब्झर्व व्हॅल्यू. तुम्ही जी काही व्हॅल्यू काढलेली आहे त्या व्हॅल्यू मध्ये आणि करेक्ट व्हॅल्यू मध्ये फरक किती आलेला आहे, एकूण फरक किती आला तुम्ही मेजरमेंट करताना, त्याला आपण एरर म्हणतो. म्हणजे नोड आपल्याला माहित आहे, याचं डायमेन्शन आपल्याला माहिती आहे. याची लेंथ आहे 3.5, याची आहे 2.55 आणि हाईट आहे 1.57. हे डायमेन्शन आपल्याला माहित आहे LBH चे. परंतु आपण जी काही ऑब्झर्व व्हॅल्यू काढली कोणत्या व्हर्नियर कॅलिपरच्या साहाय्याने, ती आली 3.34 आली. म्हणजे आपला ऍक्च्युअल एरर किती आला, 0.01.
0.01 एवढा त्या ठिकाणी एरर आला. हा एरर कसा आला, तर ते आपल्या स्किलमुळे आलेलं आहे. असं समजायचं की त्या ठिकाणचं व्हर्नियर कॅलिपर ठीक आहे, योग्य आहे, जे आपण वापरलेलं इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट सुद्धा चांगलं आहे. त्यानंतर स्किल आपण जी काय वापरतो ती स्किल त्या ठिकाणी बरोबर नव्हती, त्यामुळे आपल्याला चांगल्या स्किल वापरून किंवा आपल्याला त्या ठिकाणी कौशल्य वापरून त्या ठिकाणी काय करावं लागेल की याचा एरर काय करावं लागेल, मिनिमाइज करावं लागेल. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी एरर मिनिमाइज करता येतात. आणि काही वेळेस काय होतात, अनसर्टॅनिटी इन मेजरमेंट, काही मेजरमेंट करत असताना सारख्या तोच एरर येतो, त्याला अनसर्टॅनिटी म्हणतात. अनसर्टॅनिटी म्हणजे आपण स्केलच्या सहाय्याने मेजरमेंट करत राहिलो तर किती एरर येईल या ठिकाणी, 0.1 सेंटीमीटर. कारण या ठिकाणी 1 मिलीमीटर पेक्षा आपण कमी मोजू शकत नाही, याच्यापेक्षा कमी मोजू का नाही, म्हणजे तेवढा कॉन्स्टंट जो काही एरर येतो, दिस इज अ अनसर्टेनिटीज हॅपन्स अलॉंग while we have to measure the any length by using the scale. आपण स्केलच्या साहाय्याने जे काय काढू त्यावेळेस काय होईल, अशा प्रकारचा कॉन्स्टंट जो काही एरर आहे तो कॉन्स्टंट एरर त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस होत राहील. मग त्यासाठी त्या ठिकाणी अनसर्टॅनिटी मेजरमेंट येईल. मग अनसर्टॅनिटी मेजरमेंट आली तर त्या ठिकाणी आपण काय करतो की पहिल्या वेळेस हा एरर या ठिकाणी 3.34 पहिल्या रीडिंग मध्ये आला, आपण मेजरमेंट केली लांबी. दुसरी मेजरमेंट केली त्या ठिकाणी 3.5 आली, याला प्रिसिशन व्हॅल्यू म्हणतात. पुन्हा आली 3.6, 3 रीडिंग घेतल्या, याची आपल्याला ऍडिशन करायची आहे. 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, 3 आणि 3 9 1 10 ला 0, हातचा 1 3 आणि 3 9 1 10.05 डिवायडेड बाय किती आहे ते 1 2 3, या ठिकाणी काय 3 1 3, 1 उरला 3 3 त्रिक 9, 3 5 15, म्हणजे 3.35 या ठिकाणी आलं 3.34. म्हणजे आपण काय केलं या ठिकाणी ॲक्युरेटनेस काढण्यासाठी करेक्ट आलं 3.35, आपलं अगोदर होतं 3.34, आता आलं 3.35. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं, रिपीटेड रीडिंग घेतलं, 3 वेळेला रीडिंग घेतल्या आणि रीडिंग घेतल्यामुळे या ठिकाणी 3.35 आलं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्किल यूज करावी लागेल. 3 वेळेला ज्या काही वेगवेगळ्या रीडिंग्स आलेल्या आहेत त्या रीडिंग घ्यायच्या आणि त्याचं रिपिटेशन करायचं. आणि अशा प्रकारे आपल्याला काय करता येते, प्रिसिशन व्हॅल्यू द्वारे आपला एरर कमी करता येतो. त्याला आपण त्रुटी म्हणतो किंवा एरर असं म्हणतो. एरर किती प्रकारचे आहेत हे पाहूया आपण नेक्स्ट पार्ट मध्ये.